चला मॅचला सुरुवात दोन्ही संघाला दिवस शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. पंचाचा इशाराला सामन्याला सुरुवात आणि पहिला बॉल घेऊन बॉलत या. पहिला बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न होता परंतु स्विंग अँड मिस प्ले अँड मिस चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगला टप्पा पहिलाच बॉल राईज होतोय आणि डॉट बॉल. जिंकली रे. एक बॉल 6 ला 6 मारला. क्वालिफाय झाले ते लोक. क्वालिफाय झाले दादा. अरे क्या बोलू. अरे एक्स्ट्रा प्लेयर बोलो. मॅच चालू आहे इकडे नाव ना. येस येस 12th मॅन प्लीज पाठवायचा आहे. क्या करें हम फिर. यावेळेला जर पाहिले गेले तर आता काय एक आली ना. फिल्डिंग करण्याचा जो आहे ना बॅटिंगचा कोण आहे ती पीव्हीआर आहे का. हा पीव्हीआर इंडियन्स टीमचा एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. चांगला फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मधून बॉल चालला थेट सीमा रेषेपार मिळतील धावा 6. बीपीएल षटकार. क्या बोल रहे हो उसमें रन आउट का आएगा. मैं बोला सर जब 6 ओवर खेल ही लिए हो तो रन का फिर क्या ही मतलब. नॉन स्ट्राइक लागून आहे. इथे जर पाहिले गेले तर चांगला फटका खेळला गेला. एरिया रूट करून बॉलला पाठवत असताना डीप बाकवस वर गेला परंतु क्षेत्ररक्षक बॉलला थांबवू शकत नाही आहे. बॉल चालला सीमा पार. षटकारानंतरचा पुन्हा एकदा आलाय चौकार. पुढचा बॉल इथे जर पाहिले गेलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अपील त्या ठिकाणी झाली होती चांगली परंतु जर पाहिजे आत्मविश्वास तेवढा चांगला नव्हता आणि डॉट बॉल आला. कमबॅक केले या ठिकाणी गोलंदाजाने. स्वप्नील पाटील
पुढचा बॉल यावेळेला जर पाहिजे तर शॉर्ट बॉल होता, आक्रमण केले या बॉलवरती आणि बॉलला पाठवलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार आलाय आणि या 6 धावेच्या माध्यमातून धावसंख्येचा फटकावरती 17 धावा 1 पूर्णांक जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि 17 धावा फटकावरती लागल्या. चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्पिच करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला गेला, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही. या चेंडूचा टप्पा ओळखणं फार महत्वाची गोष्ट असते स्विच खेळत असताना आणि तो चेंडूचा टप्पा ओळखला गेला नाही आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकात धावा आल्या, दुसऱ्या षटकात धावा थोड्याशा रोखल्या गेल्या आणि धावा रोखायलाच पाहिजेत. 50च्या आतमध्ये या मैदानावरती जर पाहिजे तर एक चांगली धावसंख्या होऊ शकते. चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत ठिकाणी, 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करते आणि बॉल चालले थेट साईड स्क्रीनला सलामी देणारा, आमच्या लाडक्या कॅमेरामॅनला सलामी देणारा हा चौकार. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल पाहायला मिळतोय. चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. याही वेळेला जर पाहिले तर एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली. याही बॉलवरती जर पाहिले तर चौकार निघून चाललाय. 4 धावा. गेल्या मॅचचा बडा मॅचचा पुरस्कार यस स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. येस धावा फटकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेलेत. येस मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. गेल्या मॅचचा विनय म्हात्रे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आपण जायचं आहे जो मुख्य व्यासपीठ आहे त्या ठिकाणी जाऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विनय म्हात्रे आपण स्वीकारायचा आहे.
संघाची धावसंख्या धावफटकावर जर पाहिलं गेलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा, चांगली सरासरी गाठलेली आहे 12.50च्या सरासरीने. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर सरासरी गाठत असताना आपण जरूर पाहत आहेत. पहिलाच बॉल षटक क्रमांक 3 सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल घेऊन बॉलर तयार. वरती विकेटने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, कदाचित डीप विकेटला बॉल लागला असता, बॅट बॉलचा संपर्क झाला असता तर, परंतु यावेळेला जर पाहिले गेले तर रनिंग बिटवीन विकेटमध्ये थोडे चुकले गेले, पायाला क्रॅम्प आला असावा आणि त्याच करण्याचा धाव पूर्ण होऊ शकले नाहीयेत आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर विकेट जाईल, फलंदाज होतील बाद. पुढचा बॉल चांगला बॉल आहे, चांगल्या रायझिंग डिलिव्हरी होतात या षटकामध्ये किंवा या पहिल्या डावामध्ये. ज्याप्रमाणे जर पाहिजे तर ज्या अनुषंगाने प्रतिस्पर्धी संघाला 50च्या आत रोखायचा आहे आणि आतापर्यंत तो प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 25 धावा फटकावरती लागल्या गेल्यात 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहत आहेत आणि आता मात्र जर पाहिले गेले तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झालेत ओव्हर दी विकेटने. इथे ऑन साइडला फटका टर्न केला, बॉलला बॉल चाललाय तो म्हणजे क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने बॉल पर्यंत. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या फटकावरती 26. अपील झालंय आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज असतील बाद. विकेट जाईल, फलंदाज OUT आउट. थँक्यू डीजे. येस नॉट आउट पंचाने सांगितले. संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते ती म्हणजे 26च्या घरामध्ये.
26 आणि चेंडूचा खेळ कंप्लीट झाला मैदानाच्या आतमध्ये 2.4. षटक क्रमांक तिसऱ्यातील 2 चेंडूचा खेळ इथून देखील शिल्लक असेल, बाकी असेल. त्यामुळे जर पाहिले गेले तर चांगला फटका खेळला गेला. लॉकऑन क्षेत्रावर क्षेत्ररक्षक पोहोचतात, वेगाने बॉलपर्यंत आलेत आणि एकच बॉल ते प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 27च्या घरामध्ये शेवटचा अंतिम बॉल. आता मात्र या पहिल्या अगदी पाहिले गेले तर 3 षटकांच्या खेळामधील शिल्लक असेल. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये कदाचित या मैदानावरती 50च्या पलीकडे जर तुम्हाला जायचं असेल तर जास्तीत जास्त धावा या वेगाने तुम्हाला बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामागे गणित जर पाहिलं तर तुम्हाला 13 ते 14 धावा बनवायच्या आहेत. हवामान जर पाहिले तर सुंदररित्या जर पाहिले गेलं तर पाहायला मिळते. यावेळी हवेत खेळला बॉल मिस्टॅमिक स्ट्रोक याही वेळेला पाहायला मिळतो. उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत आणि धावता झेल कंप्लीट केलाय. विकेट जाईल, फलंदाज होतील बाद. येस 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 27 धावा फलकावरती लागलेत आणि 2 विकेट गेलेत. 18 बॉल मध्ये 27 झालेत. 12 मध्ये इथून 25 जर आल्या तर 50च्या पलीकडे जाऊ शकतात. पाहूयात आता मात्र काय घडणार आहे. निमिष आलेत षटक क्रमांक आता 4थ्या मध्ये. येस षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय आणि संघाची धावसंख्या धावफटकावर 27 झाले 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 27 धावा 27. पुन्हा एकदा सांगतो आम्ही 27 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. प्रत्येक चेंडू गणित आम्ही तुम्हाला धावसंख्या सांगत असतो. फक्त तुमचं आमच्यापर्यंत लक्ष जर असेल तर प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला आम्ही धावसंख्या पोहोचवतो. 27 धावा धावफटकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. यावेळेला जर पाहिले गेले तर पहिल्याच बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर राहिला गेला. पंचाचा इशाराला इट इज अ वाईट बॉल. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढत असताना संघाची धावसंख्या धावून पोहोचते. धाव फटक्यावरती 28च्या घरामध्ये 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले.
त्यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक वाईट बॉल, सलगचा दुसरा बॉल वाईट पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त ऑफस्टिकच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न राहतोय आणि त्याच कारणाचा पंचांचा वारंवार इशारा येतो. इट इज अ वाईट बॉल. आणखीन एक सिंगल अवंतरच्या माध्यमातून ऍड केली जाते आणि धावा फडकावरती लागल्या गेल्यात एक, त्या म्हणजेच 29च्या घरामध्ये 29. त्यावेळेला जर पाहिलं तर आता नो आलाय. पहिले 2 बॉल वाईट आणि त्यानंतर नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट असेल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी आणि मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फटकावरती 31. यावेळेला जर पाहिले गेले तर धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि धाव तर घेतलेली आहे, परंतु दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता, अयशस्वी राहतोय. दोन्ही फलंदाजांनी वेट अँड वॉश करून खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दाखवलेला आहे. धावा फडकावरती लागल्या गेल्यात 1च्या स्वरूपात जाऊन पोहोचतात 32च्या घरामध्ये. फ्री हिटचा बॉल होता, मुक्त फटका खेळण्याची संधी होती आणि त्या संधीचं सोनं करू शकलेलं नाहीयेत. या पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय, निघून क्षेत्ररक्षक नाहीये ठिकाणी, खाली क्षेत्र पाहायला मिळतंय आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावत असताना पॉवर हिटिंग पाहायला मिळते. चौकार. लड़ती पतंगों में भिड़ती उमंगों में खेलों के मेलों में पल खाती रेलों में गन्नों के मीठे में खट्टर में छींटे में ढूंढो तो मिल जाओगे पत्ता बोगीतों में रंग ऐसा आज निखरे और खुल के आज बिखरे मन जाए ऐसी होली रग रग में चले. थैंक यू. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3 आणि संघाची धावसंख्या फडकावरती 36च्या घरावर जाऊन पोहोचते. 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल इथे खेळला बॉल. यावेळेला जर पाहिलं तर उंची जास्त, लिडिंग एज लागले बॅटची, विकेट किपर आलेत आणि कॅच ड्रॉप झाले. कॅचेस ज्या वेळेला पडतात त्या वेळेला जर पाहिले गेले तर जे गोलंदाज असतात आणि जे आपले व्हॉलेंटियर्स असतात, त्याचबरोबर जर पाहिले तर जे आपले समर्थक असतात त्यांचे चेहरे सातत्याने नाराज दिसतात आणि या बॉलवरती हेच घडताना दिसलं गेलं. या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली, एक सिंगल आली या बॉलवरती आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती 37. यावेळेला जर पाहिले तर डायरेक्ट हिट करायचा जरूर प्रयत्न होता. यष्टी रक्षक थोडेसे नाराज असतील कारण की त्यांनी केलेली यष्टी रक्षकाची भूमिका, लेग बायचा इशारा पंचाच्या माध्यमात येताना दिसतोय. पंचाची भूमिका प्रत्येक स्पर्धेमध्ये फार महत्वाची असते. याही स्पर्धेमध्ये जर पाहिले तर पंचाने चोख रीतीने जर पाहिले गेले तर पंचाची भूमिका अदा केलेली आहे. विशेष आभार त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करूयात. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिजे तर वेग चांगला होता, परंतु जर पाहिजे दिशा थोडीशी खराब होती. याही वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर या षटकामधला हा तिसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फडकावरती, ती म्हणजेच 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा.
कमबॅक केले या बॉलवरती. अगदी टप्पा चांगल्या रीतीने पाहायला मिळतोय. आता मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 40 धावा फटकावरती लागल्या गेलेत. चौथ्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल आणि बॉलर तयार झालेत. इथे पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न होता आणि आलाय डॉट बॉल. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरी खेळत असताना 40 धावा फटकावरती लागलेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील हे पाहणं महत्वाचं राहील. 50च्या पलीकडे जर जायचं असेल तर 10च्या पलीकडे धावा तुम्हाला घ्यायच्या शेवटच्या ओव्हरमध्ये. इथे हवेत उडाल्या बॉल आणि मिस टायमिंग स्ट्रोक होता. तेवढंच चांगलं डिस्टन्स गाठू शकले नाही आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट जात असताना आणखीन एक धक्का. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. विगाडे बॉल पर्यंत पोहोचले. सिंगल कंप्लीट झाला आणि सिंगल वरती या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. आता धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41च्या घरामध्ये 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. आता मात्र जर पाहिले गेले तर पहिल्या डावातील 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल. वाह काय फटका आहे, काय टायमिंग आहे. स्लॉट मध्ये होता, पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. बीपीएल सिक्सर. थँक्यू. यावेळेला जर पाहिजे तर शॉर्ट बॉलचा वापर केला गेला आहे. दिशा दिली या बॉलला आणि बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतरचा आलाय चौकार.
थँक्यू. 51 धावा 50+ रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 4 चेंडू फेकून झालेले आहेत आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर 51 धावा फडकावरती लागल्या गेलेत. धावा फटकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल चांगला फटका खेळला गेला. क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. पोस्ट साईड बॉल पर्यंत सिंगल कंप्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न विकेट होताना दिसतोय आणि चुकीची फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये बॅकअप फार महत्वाचं असतं. बॅकअप दिसत नाहीये आणि त्याच कारण या बॉलवरती मिळतील 2 धावा. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 53 झाले. आता शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. यावेळेला जर पाहिले गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटम बॉलचा संपर्क नाही. बॉल चला मागे. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल मागे आणि या बॉलवरती येईल एक सिंगल आणि अशा रीतीने जर पाहिले गेलं तर एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते ती म्हणजेच 54च्या घरामध्ये आणि 30 बॉलमध्ये करायच्या 55 धावा. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय.
विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय 55 55 रन्स. पहिला षटक हाताळण्याकरता निलेश म्हात्रेला आपण पाहत आहेत. योगेश आणि परेश अशी ही सलामीची जोडी. ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 55 धावांचं टार्गेट सेट केले गेले. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरता निलेश म्हात्रेला आपण पाहत आहेत. पहिलाच बॉल बॅटची एज घे, चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. शॉट थर्ड मॅनला 1 रन मिळेल ऑफ द मार्क. एक बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1 वर जाऊन पोहोचले गेले. गुड डिलिव्हरी सुंदर आणि सुरेख बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा अप्रतिम. ओल्ड इज गोल्ड. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेला गोलंदाज निलेश म्हात्रे यावेळेला अचूक टप्प्यावर बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, व्हेरिएशन ते मात्र दर्शवत असताना आपण पाहत आहेत. लगातार 3 बॉल डॉट येत असताना 2 बॉल डॉट आले. 1 रन मिळाली पहिल्या बॉलवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बराच वेळ चेंडू राहतो इन दी एअर आणि सरळ चेंडू यावेळेला आपण पाहत आहेत. कॅच ड्रॉफ्ट. निलेश म्हात्रे तरी सुद्धा ऍप्रिसिएट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ही ओळख आहे या खेळाडूंची. जरी या ठिकाणी आपण पाहत आहेत कॅच ड्रॉप झाला, त्याचे होप्स वाढवत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 55 धावांचा पाठलाग करताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शारा होतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद गॉन.
स्विचिटचा फटका आल्या स्वप्नील पाटीलच्या बॅटमधून धमाका. स्वतःला स्ट्रेच केलं, स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला आणि सरळ चेंडू थर्ड मॅनला निघून जातोय 4 रन चौकार. धावा झालेल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या बॉलवर चौकार आला. स्विच हिटचा फटका जो स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला. एक्सपिरियन्स आहे इंटरनॅशनल क्रिकेट ज्यांनी अनुभवलंय असे स्वप्नील पाटीलला आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 7 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. आता विजयासाठी 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 48 रनची आवश्यकता. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर येतोय. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. चेंडू डायव्हर्ट झाला होता परंतु वन हँडने चेंडूला सुजलने स्टॉप केलं आणि पियुष यावेळेला अप्रिसिएट करत असताना आपल्या साथीदाराला संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेले 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा 1 गडी बाद. ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे. फिल्डरला निवडलंय. खराब फिल्डिंग. चेंडू निघून जाईल. फाईन लेगला. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत. काय योगेश यांची रनिंग पाहायला मिळते आणि स्वप्नील पाटील गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पडून पूर्ण केल्या गेल्यात. या तिहेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून सुद्धा 44 रनची आवश्यकता आहे. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही बॅटर. जाणतायत ते धावांचा वेग वाढायला हवा. लीग फॉर्मॅट मध्ये तुम्हाला याच गोष्टी मायने राखतात. मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण मंडळी यंगस्टरची आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सौरभ ठाकूरला आपण पाहतायत. आनंद साळवे यांना आपण पाहतायत. बबन नार्वेकर यांना आपण पाहू शकाल. जगदीश घरत यांना आपण पाहू शकतायत. अर्थातच बापू यांना आपण पाहतायत. हे संपूर्ण मंडळी जी आहे या मैदानाशी एक चांगलं नातं जोडलं गेलंय. यावेळेला ऑफ साइडला फटका तर छान आहे. इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनचा वेध घेतला. व्हॉट अ शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ब्युटिफुल टायमिंग. 4 रन. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. खूप चांगला तर फटका आहे. फिल्डर मात्र त्या ठिकाणी निघून जातील आणि सरळ चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. अतिशय चांगला फटका. क्रॅकिंग स्ट्रोक. केजल पाटील या मॅचचा अतिशय आनंद घेत असताना आणि खूप चांगली मेहनत त्यांची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 लॉस ऑफ 1 विकेट. ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. पियुष पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड. स्वप्नील पाटील मात्र हुलकावणी देण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल परंतु पियुष तेवढा चाणाक्ष फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते
एंटी वॉरियर्स या टीमची 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन द बोर्ड. स्विचचा फटका यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. 1 रन तर मिळेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे 21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 2 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 21. आता येणारे बॉल आहेत 18 आणि एंटी वॉरियर्स टीमला धाव्या हव्या आहेत त्या आतापर्यंत 34. 18 बॉल 34 रन. 18 balls remaining and 34 runs required to win. नवीन गोलंदाज बॉलर यावेळेला बॉलिंग मार्कवर. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन येईल. हर्ष. 18 balls remaining and 34 runs required to win. 34 runs ची आवश्यकता आहे. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर हर्ष आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला सॉफ्ट डिसमिसल. पियुष वॉट अ कॅच. स्वप्नील पाटील गॉन. काठाला हो उभी हाय नदीच्या काठाला लखबार होतेला रे बेटीला लखबार होतेला रे बेटीला. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. आता संघर्ष करावा लागतोय. स्ट्रगल हा शब्दच मात्र उभ्या आयुष्यात डिक्शनरीमध्ये न मिटणारा हा शब्द आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर 34 रनची आवश्यकता. अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग हिअर बाय पियुष. गुड कॅच ऑफ क्वालिटी. 34 रनची आवश्यकता. अप्रतिम ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला यावेळेला दिशा दिली गेली. सिंगल मेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 22 निर्भय आपल्या टीमला घेऊन जातोय एका धावेनिशी 22 वर. तर विजयासाठी 33 रनची आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर येत आहेत. कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. नो मिस्टेक. एक्सलंट फिल्डिंग. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट.
सिद्धेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यस पंच, इम्पॅक्ट प्लेअर सीन केला गेलाय. इम्पॅक्ट प्लेअर यावेळेला आपण पाहताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा, 33 रनची आवश्यकता. हलक्याच्या हाताने सुरेख पद्धतीने डिफेन्स दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणती धाव येत नाहीये. सिद्धेश अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा फुटवर्क, बॉडमॅनचा चांगला वापर केला होता. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या फलकावर 22, तर विजयासाठी 33 रनची आवश्यकता आहे. ऑन साइडला पूल केलाय पियुष, मात्र यावेळेला चांगली फिल्डिंग वॉड फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ब्युटिफुल. ग्रेट फिल्डिंग बाय पियुष. स्वतःला झोकलं होतं. 100% एफर्ट काय असतात, कारण आयुष्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला कष्ट करावेच लागतात. मग ते क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. यस पंच, चेक करायचंय का? छक्का आहे की क्या आहे? नाही सांगा. त्याला ते सगळं चेक करायचं की नाही, एवढं वेळ झाल्यानंतर काय करतात बोलू नको ना बाबा. चेक करने के लिए बोल रहा है. चेक करने के लिए बोल रहा है. संघाची धावसंख्या 24 रन. पाहिजे सगळे ना. चांगला बॉल, भन्नाट वेग पाहायला मिळाला. ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. षटक क्रमांक आपण पाहिलं तर यावेळेला कंप्लीट झाले ते 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 24, विजयासाठी 12 बॉल आणि 31 रनची आवश्यकता आहे. 12 balls remaining and 31 runs required to win. 3च धावा खर्च. बॅटिंग पॉवर प्ले. तीन वेळा सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो. 31 रन्स, 12 बॉल. बारा बॉल आणि 31 रनची आवश्यकता आहे. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पियुषने आपल्या संघासाठी 4 धावा रोखण्यात यश मिळवलं. पियुष राऊत आपल्या गोलंदाजी मार्कवर. 12 बॉल 31 रनची आवश्यकता आहे. दर्शित वेलकम. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला दिशा दिली गेले. 1 रन मिळेल.
दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, एकच धावेवर सॅटिस्फाईड. 25 रन्स ऑन दी बोर्ड. 11 बॉल आणि विजयासाठी 30 रनची आवश्यकता. 11 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 11 बॉल आणि 30 रन. चांगला बॉल, काय वेग होता. स्टंप्सला यावेळेला ब्रश करत चिडे निघून जातोय. ग्रेट डिलिव्हरी, गुड बॉलिंग, सुपर. फलंदाज बाद, सिद्धेश गॉन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 26 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 29 रनची आवश्यकता आहे. 29 रन्स टू विन. करणार नाहीयेत. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच, ब्युटिफुल. फलंदाज बाद. अतिशय चांगला झेल टिपला गेला पूर्वेशच्या द्वारे. ग्रेट कॅच. आता बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतायत 8 बॉल आणि विजयासाठी 29 रनची आवश्यकता. 8 बॉल 29. 8 बॉल रिमेनिंग अँड 29 रिक्वायर्ड टू विन. आठ बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण. भन्नाट वेग पियुष राऊतचा, परंतु या वेळेला कंट्रोल नव्हतं आणि आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27. विजयासाठी 28 रनची आवश्यकता. 8 बॉल 28. हा बॉल पुन्हा एकदा मात्र वेग होता, परंतु वेगेवर नियंत्रण नाहीये आणि त्यामुळे मात्र 2 लगातार एक्स्ट्रा स्वरूपात व्हाईट बॉलच्या स्वरूपात 2 रन्स ऍड होतील. संघाची धावसंख्या 28. 27 ची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 8. 8 बॉल मध्ये 27.
सर बॅटचा वापर करत असताना डायरेक्ट हिट आणि इथून आपण पाहतायत नॉट आउट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर आहे. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा मात्र मिळतील. या 2 धावा या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30. विजयासाठी 25 रनची आवश्यकता. 7 बॉल 25. चला नो मीटिंग नो टाइम. सात बॉल आणि 25 रन. पुन्हा एकदा पियुष राऊत. फुलटॉस बॉल. व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. 6 बॉल 25 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 बॉल 25. सहा बॉल 25 ची आवश्यकता आहे. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. निलेश म्हात्रे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना चला थोडीशी घाई करा जरा. ऑन साइडला खूप चांगला फटका. पहिला तर षटकार आलाय. आता 5 बॉल 19 ची आवश्यकता आहे. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग. पाच बॉल आणि विजयासाठी 19 रनची आवश्यकता आहे. गेल्या ओव्हरमध्ये पियुष राऊतने अतिशय चांगली गोलंदाजी केली. सामन्यामध्ये आणलं. तर इथून 5 बॉल 19 ची आवश्यकता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहू शकाल. 37. विजयासाठी 5 बॉल 18 ची आवश्यकता आहे. चांगला फटका. वेट अँड वॉच केला. आखूट टप्प्याचा चेंडू होता. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. परंतु त्या अगोदरच अतिशय चांगली फिल्डिंग. 3 धावा पूर्णपणे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या तिहेरीने संघाची धावसंख्या 40. विजयासाठी 15 रनची आवश्यकता. 4 बॉल 15. फोर बॉल्स रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. टर्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल मेल. 3 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 14 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल 14 रन. ऑफ साइडला खूप चांगला बिटवीन द गॅप मध्ये चेंडू या वेळेला वेगाने निघून चाललाय. ट्रू दी कव्हर. सुपर टायमिंग. एक्सलंट. संघाची धावसंख्या 45. विजयासाठी 2 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 10 रन हे सामन्याचं समीकरण.
निलेश म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटचा वापर केला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना आता 1 बॉल 10 ची आवश्यकता आहे. 1 बॉल 10 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब होईल का? तर वेगाने चेंडू नक्कीच चाललाय. पाहता पाहता यावेळेला आपण पाहतायत धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 3च्या मदतीने 48 आणि जवळजवळ 6 धावेने पराभूत झालाय तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एनटी वॉरियर्स टीम. पियुष राऊत ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पियुष राऊत. तुझी चिमणी उडाली माझा गप्पा झाला तू माझे सुपरमॅन. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला. तुझी चिमणी